बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल मला एक भाग्य लाभलं. मुंबई दक्षिण मध्येचे शिवसेनेचे म्हणा, इंडिया आघाडीचे म्हणा, महाविकास आघाडीचे म्हणा, आपले शिवसेनेचे सचिव, शिवसेनेचे खासदार, राज्यसभेचे खासदार अनिल भाऊ देसाईंचा प्रचार करण्याचा, तो एक खारीचा वाटा उचलण्याचं मला एक भाग्य लाभलं. काल मुंबई दक्षिण मध्ये चेंबूरमध्ये विभागीय एक छोटासा मेळावा होता. ती काही मोठी अशी सभा नव्हती, अगदी छोटासा मेळावा होता गटप्रमुखांचा, कार्यकर्त्यांचा, विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या कार्यकर्त्यांचा एक तो छोटासा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये मला स्वतःला माझं मनोगत मांडण्याचं मला एक भाग्य लाभलं. इथले मला काही प्रसंग तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायचे. अगदी 2 ते 3 प्रसंग मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो आणि ते प्रसंग भावनिक करणारे होते. खरं पाहायला गेलं तर शिवसेना सचिव श्री अनिलजी देसाई साहेब हे जरी खासदार असले, शिवसेनेचे नेते असले, तरी एक व्यक्ती म्हणून, एक मनुष्य म्हणून जर त्यांच्याकडे तुम्ही पाहाल, एक संयमी नेतृत्व कसं असावं. जर तुम्हाला भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये कुठलं नेतृत्व, कुणासारखं जर तुम्हाला बनावंसं असं वाटलं, असा जर कोणी प्रश्न विचारला, तर अनिल भाऊ देसाईंचं नाव समोर आलं पाहिजे. इतकं संयमी नेतृत्व, शांत स्वभाव, पण शांततेत कार्यक्रम कसा करायचा हे मात्र अनिल भाऊंना चांगलंच माहिती आहे. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. शिवसेनेमध्ये एक ब्रेन स्टॉर्मिंगची टीम असली पाहिजे. खरं तर असं माझं वैयक्तिक मत असायचं. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे ज्यांच्याकडे हा भाग अतिशय उच्च दर्जाचा आहे आणि कायम विचार करून हे ज्या काही कुरघोड्या घडतात शिवसेनेच्या बाबतीतल्या, तिथे त्या वैचारिक काटाकाटींना कशा प्रकारे उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी कशा प्रकारची एक टीम असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कुणासारखे गुण असले पाहिजे. जर असा तुम्ही मला प्रश्न विचाराल तर अनिल भाऊ देसाईंचं नाव मी सगळ्यात पहिलं घेईल. आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ही शिवसेनेची जुनी जाणती मंडळी आहेत. जुनी जाणती, ज्यांनी बाळासाहेबांच्या सोबत आपला काळ घालवलाय, बाळासाहेबांच्या सोबत बसणं, उठणं, बाळासाहेबांचे आदेश पाळणं, बाळासाहेबांना पाहणं आणि बाळासाहेबांचे आदेश असे अलवार झेलणं, हा सारा काळ ह्या सर्वांनी पाहिलेला आहे. सांगायचं विशेष तात्पर्य असं, यांनी बाळासाहेबांचा तो फक्त काळच नाही पाहिला, तर बाळासाहेबांचा तो काळ ते जगले आहेत. ज्यावेळेस ते बाळासाहेबांसोबत हा काळ जगत होते, अनेक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर घडत होते, अनेक प्रसंग त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलेले आहेत. कदाचित ते कुठल्या पुस्तकात आले नसतील. मला काय सांगायचं नीट लक्ष घ्या. कदाचित ते कुठल्या पुस्तकात नसतील, कुठल्या धड्यांमध्ये नसतील, किंवा कुणी तुम्हाला सांगितले देखील नसतील, पण जोपर्यंत ह्या माणसांना तुम्ही बोलतं करणार नाहीत, तोपर्यंत ते प्रसंग हृदयातच राहतील. काल सहजच अनिल भाऊ देसाईंचं ज्यावेळेस भाषण चालू होतं, भाषण कसलं, ते आपलं एक मनोगत व्यक्त करत होते, त्यांच्या मनातली एक गोष्ट व्यक्त करत असताना त्यांना एक प्रसंग आठवला बाळासाहेबांच्या सोबतचा, जो मला तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायचा. कदाचित मीडियावर तुम्ही पाहिला असाल. अगदी त्यांच्या मागे, जिथे ते उभे होते त्यांच्या मागेच मी बसलो होतो आणि मी पाहत होतो नेमकं चाललंय काय, नेमकं ते काय म्हणतायत. ते मला पाठमोरे होते, पण मला भावना सगळ्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या कळत होत्या. त्यांचा चेहरा कसा असेल पुढून मला सारं कळत होतं. शेवटी मी ज्यावेळेस मीडियावर पाहिलं, मला ते तसं दिसलं. मी पाठमोरा होतो त्यांना. ज्यावेळेस अनिल भाऊंना तो प्रसंग आठवला की बाळासाहेबांनी सांगितलंय, असं एखादं इन्शुरन्स मला पाहिजे, विमा पाहिजे, जो शिवसैनिकांसाठी असेल. कारण पक्षाचे हे शिवसैनिक जी ढाल आहेत, जी तोफ आहेत, कायम शिवसेनेसाठी मरण्यासाठी तयार असतात, शिवसेनेच्या रक्षणासाठी तयार असतात. त्यांच्यासाठी मला एक कवच म्हणून एक इन्शुरन्स पाहिजे, एक विमा पाहिजे. मला वाटतं अनिल भाऊंचा बॅकग्राऊंड त्या क्षेत्रातला असल्यामुळे स्टार इन्शुरन्स, मला वाटतं, ठीकसं मला माहीत नाही त्या बाबतीत. बाळासाहेबांचा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आणि अनिल भाऊंनी, देसाई साहेबांनी त्यांच्या वरिष्ठांना, त्यांच्या कंपनीच्या, त्यांच्या त्या स्टार इंडियाच्या जे कोणी असतील त्यांच्या वरिष्ठांना त्या बाळासाहेबांपर्यंत घेऊन गेले. त्यांनी हेही सांगितलं, ते दक्षिण भारतीय होते, काही गमती जमती झाल्या असतील तिकडे आणखी. पण ज्या वेळेस सारं काही ठरत होतं, तो एखादा प्लॅन बनवत होते. कशा प्रकारचा प्लॅन बनवला जाऊ शकतो, कारण 1-2 व्यक्ती नव्हत्या, हजारो शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांना ते करायचं होतं, पदाधिकाऱ्यांसाठी त्यांना ते करायचं होतं. ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं, हे कशासाठी म्हणजे, तर त्यांनी सांगितलं, मला जवळपास 25,000 शिवसैनिकांसाठी हा इन्शुरन्स हवाय. म्हणजे कसं महत्व ओळखलं होतं पहा बाळासाहेबांनी त्या काळामध्ये. आणि हे सांगत असताना देसाई साहेबांच्या डोळ्यामध्ये आसू आली.
बाळासाहेबांनी काढलेला त्यांचा वैयक्तिक चेकवर करत असलेली ती सही, आणि देसाई साहेबांना का कुणास ठाऊक तो 30 वर्षापूर्वीचा काळ देसाई साहेब म्हणाले, 30 वर्षापूर्वीचा, पण ते सांगत असताना देसाई साहेब तो काळ जगत होते. तो काळ त्यांच्या डोळ्यासमोर असा जात होता. बाळासाहेब बसलेत, सही करतायत, सगळं चर्चासत्र चालू आहे, आणि कशा प्रकारे 25,000 शिवसैनिकांसाठी तो इन्शुरन्स केला जात होता. हे सांगत असताना मी कधीही आजवर देसाई साहेबांना कित्येक वर्षापासून, आमचं वय लहान, पण ही सगळी जी माणसं आहेत शिवसेनेचे, हे सारे नेते आहेत, हे सारी महान माणसं आहेत. ह्या माणसांकडनं हे सारे शिकायचं आहे आपल्याला. हे सारे प्रसंग, हे ह्या ज्या घटना आहेत, या सगळ्या तुम्हाला आत्मसात करायच्या. ह्याच्यातून तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह घेता येईल ते घेत राहायचंय, आणि हे शिवसेनेचे विचार घेऊन तुम्हाला हेच विचार पुढच्या पिढीपर्यंत द्यायचे. शिवसेना हा विचार आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. शिवसैनिकांनो लक्षात घ्या. ते भाऊक झाले, तुम्ही पाहिला असाल. मी तुम्हाला तो प्रसंग एकदा दाखवतो, तुम्ही पहा, तुम्हाला कळेल मला नेमकं काय सुचवायचं ह्या सगळ्या प्रसंगातनं. पहा एकदा हा प्रसंग. शेतकऱ्यांचा विमा काढत आहेत, मात्र शिवसेना प्रमुखांनी हे त्यावेळीच ओळखलं होतं असं देसाई यांनी म्हटलंय. वैयक्तिक अपघात विमा योजना ही त्यांनी व्यवस्थित करून आणली. शिवसेना प्रमुखांना त्यांनी विचारलं की शिवसेना प्रमुख साहेब तुम्हाला कशा रीतीने पाहिजे. त्यांनी सांगितलं मला 25,000 शिवसैनिकांचा विमा काढायचा आहे. शिवसेना प्रमुखांनी स्वतःचा चेक काढला आणि 25,000 शिवसैनिकांना जनरल इन्शुरन्सचा तो विमा दिला. अनिल भाऊंच्या डोळ्यातली ती आसव बरंच काही सांगून गेली. हे जेव्हा मीडियावर प्रसिद्ध झालं, त्याच्या खालच्या ज्यावेळेस मी कमेंट वाचल्या, शिवसैनिकांनी ज्या प्रकारे कित्येक शिवसैनिक कमेंटमध्ये व्यक्त झालेले आहेत, अनिल भाऊ आजवर तुमच्या डोळ्यात कधी आम्ही आसव पाहिली नव्हती. आज साहजिक आहे, अशा प्रसंगांमध्ये बाळासाहेबांची आठवण येणं हे साहजिक आहे. आणि आहोत आपण शिवसैनिक, जितके इथून कडक आहोत तितकेच भावनिक देखील आहोत. याचंच काल आपण सर्वांनी उदाहरण पाहिलं. मुंबई दक्षिण मध्ये राहुल शेवाळे, एकेकाळी शिवसेनेचे विद्यमान खासदार आपण म्हणू शकतो, एकेकाळी शिवसेनेचे, आणि मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट हाच जो मुंबई दक्षिण मध्ये आहे, हाच दादर माहीम पर्यंत जातो. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या क्षेत्रामध्ये शिवसेना भवन येतं तोच हा मुंबई दक्षिण मध्ये. ज्या वेळेस आता हा गद्दार खासदार बाजूला होणार आणि शिवसेनेचा खासदार तिथे पुन्हा सन्मानाने विराजित होणार, तेच शिवसेना भवनाचा तोच परिसर आपल्या खासदाराचा असणार. आपण आज शब्द देऊयात. मुंबई दक्षिण मध्यमधनं जे मला पाहतायत सर्वांनी कमेंट मध्ये व्यक्त व्हायचंय आणि ती जबाबदारी उचलायची, कुठेही गाफील राहायचं नाही. ती जबाबदारी उचलायची आपल्या सर्वांना. आपल्या निवडणुका अगदी त्यांनी बरोबर सुट्ट्यांच्या कालखंडामध्ये ठेवलेल्या आहेत. विशेषतः कोकणी माणूस असेल आपला, कोकणी बांधव सगळे गावाला जायच्या तयारीत असतात, पश्चिम महाराष्ट्रातले असतात, पण तरी देखील यावेळेस नाही. मी जर गावी जाईल तर मी माझं मतदान करून गावी जाईल, किंवा मी गावी गेलेलो असेल तर माझ्या मतदानाच्या दिवशी मी परत येईल, माझ्या परिवारासकट परत येईल, पण मी यावेळेस मतदानाचा हक्क मात्र बजावणार. आणि माझ्या शिवसेनेला जे तुम्ही ह्याच प्रकारे शिवसेनेला मदत करू शकता, गाफील कुठेही न राहता. शिवसैनिकांनो, हे असले प्रसंग बरंच काही शिकवून जातात. आयुष्यामध्ये तुम्ही किती शांतपणे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे जगलं पाहिजे, कशा प्रकारे तुमची प्रगती केली पाहिजे, कशा प्रकारे विचार केला गेला पाहिजे, आणि कशा प्रकारे ती निष्ठा ठेवून पुढे गेलं पाहिजे. आणि तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याही साध्य करायच्या आहेत. तुमच्या आयुष्याचे वैयक्तिक जे काही तुम्हाला जे साध्य करून घ्यायचं तेही साध्य करायचं. आणि ज्या पक्षाने तुम्हाला आजवर इथपर्यंत आणलं त्या पक्षासाठी मात्र त्याच्या कठीण काळात मात्र उभं राहायचं असतं, हे लक्षात घ्या. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो शिवसैनिकांनो. विशेषतः मुंबई दक्षिण मध्यच्या शिवसैनिकांना मला विशेष सांगणं आहे, तुम्ही सर्वांनी
तुम्ही लिहा कमेंटमध्ये, आम्ही आहोत मुंबई दक्षिण. तुम्ही सर्वांनी या सर्व काळामध्ये, कारण अनिल भाऊंवर तुम्हाला एक विशेष मला सांगायची गरज पडते का कुणास ठाऊक, पण अनिल भाऊंवर उभ्या शिवसेनेची जबाबदारी आहे. ते जरी उमेदवार असले, मला माहित नाही ते स्वतःच्या प्रचारावर किती लक्ष देत आहेत, ते स्वतःच्या प्रचारासाठी किती उतरत आहेत, पण ते उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेकडे लक्ष देऊन आहेत. कित्येक गोष्टींमध्ये, तांत्रिक गोष्टींमध्ये, तांत्रिक अडचणींमध्ये अनिल भाऊंचं विशेष लक्ष राहतं. तिथे कुठे मी काय करू शकतो, कुठे कुठल्या गोष्टींमध्ये कोण कुठे कसं अडचणीत असेल, त्या सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. त्यासाठी आपल्याला, तुमची माझी जबाबदारी पडते की त्यांच्यासाठी आम्हाला झटायचंय. त्यांनी त्यांच्या प्रचारात किती उतरावं त्यापेक्षा तुम्ही आम्ही किती उतरतोय त्यांच्या प्रचारासाठी, हे फार महत्वाचं आहे. ते तुम्ही सर्व कराल ही माझी अपेक्षा आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण कमेंटमध्ये मुंबई दक्षिण मध्यच्या सर्व मतदारांनी, आपल्या सर्व शिवसैनिकांनी व्यक्त नक्की व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.